सोलापुरात सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप काही महिलांनी केलाय। सोलापूरच्या सेतू केंद्रामध्ये उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी झाली आहे आणि याच वेळी महिलांनी काही आरोप केलेले आहेत। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमया यांनी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक सेतू केंद्रावरती महिलांच्या मोठ्या रांगा आपल्याला दिसून येत आहेत आणि आपण सोलापूरमध्ये सुद्धा बघितलं तर सोलापूरचं जे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी आपण बघू शकताय की महिला ज्या आहेत ते उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल किंवा अन्य त्यांचे जे दाखले आहेत ते काढण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई, नेमकं काय काय सर्टिफिकेट काढायला लागतात, काय अडचणी येत आहेत? उत्पन्न दाखला काढायला आणि रहिवासी दाखला काढायला 200-200 रुपये बाहेर सांगतात। त्यामुळे आणि आम्ही सेतूसाठी म्हणून इकडे आलो। मग एवढं जास्त होत आहे म्हणून आम्ही इथं काम म्हणजे होईल लवकर म्हणून आम्ही इकडे आलो आणि बाहेर तर भरपूर सांगतात करण्यासाठी आणि अप टू डेट करण्यासाठी तर इकडंच एवढा मोठा रांगा असेल तर आम्ही कसं करता येईल। आम्ही सगळे लेकरांना ते सोडून आम्ही इकडे करायला आलो। मग आणि सर्व्हर डाऊन आहे, मग आता काम कसं करायचं? मग आता त्यामुळे हे प्रॉब्लेम यायला लागले। 2च खिडकी चालू आहे। काय अडचणी येतात नेमक्या? काय फक्त बाहेरचं पैशाचाच प्रॉब्लेम आहे। पैसा एवढा मोठा 300-200 रुपये मागितल्यावर आम्ही गरीब लोक कुठे एवढं घालणार? या आत तर एवढा रांग लागलाय, कसं करायचं? घरात परिस्थिती स्कीम 15 दिवसाचं, मग कसं करायचं आम्ही? विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।